नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज दिनांक 28 जानेवारीच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला. तर पहिला प्रश्न असणार आहे की 2026 सालासाठी अशोक चक्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, शुभांशु शुक्ला यांना नुकतंच 2026 सालासाठी अशोक चक्र पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य पुरस्कारांची घोषणाही केलेली आहे. यामध्ये आपण बघितलं तर सशस्त्र दलामधील 69 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच जे अशोक चक्र आहे, ज्याला आपण सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार म्हणून ओळखतो, ते सुद्धा जाहीर झालेलं आहे. आणि ते अशोक चक्र विजेते ठरलेले आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, जे की भारतीय अंतराळवीर आहेत मित्रांनो. आणि नुकतंच त्यांनी मागच्या वर्षी एक्झिओम मिशन 4 ही जी काही अंतराळ मोहीम आहे, त्याद्वारे ते अंतराळामध्ये गेलेले होते. आणि असे करणारे ते अंतराळ स्थानकावर जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहेत. त्यासोबतच अंतराळामध्ये जाणारे ते दुसरे भारतीय ठरलेले आहेत. हे दोन्ही मुद्दे फरक आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ISS अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे, त्यावर जाणारे ते पहिले भारतीय आहेत. तर एकूण अंतराळामध्ये जाणारे ते दुसरे भारतीय आहेत. पहिले कोण होते मग? तर ते होते राकेश शर्मा. हे सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच कीर्तीचक्र जे आहे ते 3 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 3 नावं लक्षात घ्यायची आहेत. मेजर अर्शदीप सिंग, त्यानंतर आहेत नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर. हे 3 व्यक्ती आहेत ज्यांना कीर्तीचक्र पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इतर काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. जसं की सेना पदक शौर्य म्हणून 44 जणांना जाहीर झालेले आहेत. नौसेना पदक 6 जणांना, वायुसेना पदक 2 जणांना हे नुकतंच जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रामधील पोलिसांना सुद्धा ही पदकं जाहीर झालेली आहेत. तर राज्यातील एकूण एकूण 89 अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना की ही पदक जाहीर झालेली आहेत. हे आपल्याला एवढा आकडा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच मरणोत्तर सन्मान 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. नाईक पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर भिताजी वेलादी आणि पोलीस कॉन्स्टेबल कारे इरपा आतराम, हे 2 नावं तरी कमीत कमी लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, WPL अर्थात वुमन प्रीमियर लीग मधील पहिले शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, नॅट सायबर ब्रंट ही WPL मध्ये शतक करणारी पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच ही जी काही मुंबई इंडियन्सची खेळाडू आहे नॅट सायबर ब्रंट, तिने WPL मध्ये शतक केलेलं आहे. असं करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे. तिने नुकतंच 100 धावा केलेल्या आहेत 57 चेंडूमध्ये मित्रांनो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. याचा संघ आहे मुंबई इंडियन्स आणि ही जी काही नुकताच सामना झाला होता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, त्यामध्ये तिने हे विक्रम केलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच WPL विषयी काही माहिती लक्षात घ्या. या स्पर्धेची स्पर्धा झाली होती 2023 साली. आतापर्यंतचे विजेते कोण कोण आहेत? पहिला विजेता आहे मुंबई इंडियन्स. त्यानंतर दुसऱ्यांदा RCB जिंकला होता आणि नुकतंच आता 2025 मध्ये मुंबई इंडियन्स परत एकदा जिंकलेला आहे. यामध्ये एकूण 5 संघ आहेत. मुंबई इंडियन्स, UP, गुजरात, RCB आणि दिल्ली, हे नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या रेल्वे स्थानकावर भारतातील पहिला मानवी रोबोट तैनात करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर नुकतंच भारतातील पहिला मानवी रोबोट तैनात करण्यात आलेला आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर ASC आर्चूर असं त्याचं नाव आहे, जे की मानवी रोबोट आहे मित्रांनो. विशाखापट्टणम या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेला. हे हे जे काही रोबोट आहे ते काय त्याचे प्रमुख कार्य असणार आहे? तर सुरक्षा तपासणी अर्थात हा रोबोट प्रवाशांचं थर्मल स्कॅनिंग करू शकणार आहे, ज्यामुळे आजारी व्यक्ती जे आहेत त्यांची ओळख पटवणं सोपं होणार आहे. गर्दीचं नियंत्रण याद्वारे केलं जाणार आहे. तसेच काही मुख्य सूचना सुद्धा हा देणार आहे. प्रवाशांना सहाय्य करणार आहे. तसेच सर्व्हिलन्स अर्थात देखरेखचं काम, म्हणजे जर कॅमेऱ्यामध्ये संशयास्पद
ज्या काही हालचाली होत असतात त्या रेल्वे स्टेशनवर, त्यासुद्धा ते रेल्वे सुरक्षा दलाला सांगण्यास मदत करणार आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या बाबी या ASC अर्जुन या ह्युमनॉइड रोबोटविषयी जे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना काय होती? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, गणेश उत्सव ही आपल्या या महाराष्ट्राच्या चित्ररथाची यावर्षीची संकल्पना होती. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपलं चित्ररथ काय होतं असा परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर प्रजासत्ताक दिन 2026चा नुकताच पार पडलेला आहे. त्याचा क्रमांक होता 77वा. ठिकाण आहे कर्तव्यपथ नवी दिल्ली या ठिकाणी ही प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडलेला आहे. आणि त्या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर्षीची मुख्य संकल्पना काय होती, या संपूर्ण सोहळ्याची वंदे मातरम गीताची 150 वर्ष हे आपण थीम लक्षात ठेवायचे आहे. प्रमुख पाहुणे होते 2 युरोपियन युनियनमधील प्रमुख नेते. त्यांचे नावं होते अँटोनियो कोस्टा, जे की युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत, आणि दुसरे आहेत उर्सुला वॉन डेर लेयन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा. हे दोन्ही नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर सिमरन बाला ही जी काही महिला आहे, ती प्रजासत्ताक दिनी 140 पुरुषांच्या CRPF तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी ठरलेली आहे. हे सुद्धा नाव लक्षात घ्यायचं आहे. आणि यामध्ये एकूण 30 चित्ररथ सामील झालेले होते, ज्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ होता. गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही संकल्पना महाराष्ट्राच्या चित्ररथाची होती, जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. स्टार करून आपण घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, ऑपरेशन मेगाबुरू कोणत्या राज्यात राबवण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, झारखंड या राज्यामध्ये हे नुकतंच ऑपरेशन मेगाबुरू राबवण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर झारखंड राज्यामधील जे पश्चिम सिंगभूम जिल्हा आहे, त्या ठिकाणी हे ऑपरेशन मेगाबुरू नुकतंच CRPF आणि पोलिसांकडून राबवण्यात आलेलं होतं. त्याचा उद्देश काय होता? का हा ऑपरेशन राबवण्यात आला होता? तर नक्षलवाद्यांविरोधात ही मोहीम राबवण्यात आलेली होती, आणि त्यामध्ये मोठं यश सुद्धा सरकारला आलेलं आहे किंवा पोलिसांना आलेलं आहे. तर मेगाबुरू हे सारंडा जंगलातील एक डोंगराळ क्षेत्र होतं मित्रांनो, ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी थैमान माजवलेलं होतं, आणि त्यालाच या सुरक्षा दलांनी नक्षलमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवलेली होती. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच इंद्रजित सिंग बिद्रा यांचे निधन झाले. ते कोणत्या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, BCCIचे ते माजी अध्यक्ष होते, जे नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही इंद्रजित सिंग बिद्रा आहेत, ते प्रसिद्ध क्रिकेट प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांचं नुकतंच चंदीगड या ठिकाणी 84व्या वर्षी निधन झालेलं आहे. या अगोदर ते 1993 ते 1996 सालामध्ये BCCIचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. हे मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा खूप काळापर्यंत अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये जे मोहाली आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम आहे, ते बांधलं गेलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्यांनी ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये सल्लागार म्हणून सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यांचं प्रमुख योगदान काय होतं? तर यांनी 1987 आणि 1996चे हे जे काही 2 वर्ल्ड कप होते, ते पहिल्यांदाच इंग्लंड बाहेर अर्थात भारत आणि पाकिस्तानमध्ये आयोजित करून दाखवलेलं होतं. यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती मित्रांनो. हे मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या. त्यानंतर आपण काल ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घेतल्या होत्या, त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न बघितला होता, की नुकतेच भारतातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 देण्यात आले आहेत? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 131 व्यक्तींना हा पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेतला होता, की नुकतेच भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 77व्या क्रमांकाचा भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, सर्वाधिक टेनिस ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा जगातील पहिला पुरुष खेळाडू कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नोवाक जोकोविच. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, ICCने T20 विश्वचषक 2026 मधून कोणत्या क्रिकेट संघाला बाहेर काढले आहे?
याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी पंजाब या राज्यामध्ये ही मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच कोणत्या राज्यात तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घालण्यात आलेली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी ओडिशा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 26 जानेवारीला. त्यानंतर मित्रांनो आपण एक होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम-पी-एस-सीचे अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए विवेक भीमनवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल आय-सी-सी पुरुष टी-20 विश्वकप 2026 चा ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आणि जे विद्यार्थी दररोजच्या दररोज या होमवर्क क्वेश्चनचे उत्तरं देणार आहेत, त्यांना आपण ठरल्याप्रमाणे या महिन्याच्या शेवटी बक्षिसं सुद्धा देणार आहोत. म्हणून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे आणि बक्षिसं जिंकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत कंटेंट आपण टाकत असतो, पी-डी-एफ हे टाकत असतो. त्याचा सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. थांबूया मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.